मला जन्म मरण नाही, मला जन्म मरणाची बाधा नाही. आत्म्याला जन्म मानल्यास आत्मा अनित्य होईल. ही गोष्ट मीमांसकापासून तर परलोकवादी जे आस्तिक आहे त्यांना सर्वांनाच कोणालाही अशा प्रकारे इष्ट नाही. कारण आत्मा उत्पन्न होतो तो नाशवंतही होईल. मग आत्मा हा उत्पन्न होणारा आणि नष्ट होणारा नाही आहे. जी गोष्ट उत्पन्न होती ती नष्ट पण होती. पुनर्जन्मी काही कर्म केले नसता सुखदुःखाचा भोग व या जन्मी केलेल्या कर्माचा भोग न मिळता नाश ही दोन दूषणे येतील. जर आत्म्याला तुम्ही जन्मणारा आणि मरणारा मानित असाल, आत्मा जर मरणारा असेल तर पूर्वजन्मी काही कर्म केलेले आहेत, त्या कर्माचा फल तो या जन्मात भोगतोय ना. भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. झाड जाणे जे फुले, फुलावरून झाडाची जात ओळखते. बऱ्याच झाडांची पानं सारखी असतात, पानावरून नाही ओळखली जात, किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती असतात. झाड तेच आहे म्हणजे जाती वेगळ्या आहेत. आता आंब्याची किती जाती आहेत, पानं सारखेच दिसतात. फळावरून फुलावरून ते सांगितलं. झाड जाणे जे फुले, मानस झाले जे बोले, बोलण्यावरून माणूस कळतो. तुका म्हणे मज कळते चाचणी, बळबळीची वाणी अथवा सत्य. वरून वरून बोलतोय का अंतकरणातून बोलतोय, त्याच्या ट्युनिंग करून कळत. समजून घेण्याचं त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेजचा अभ्यास करून काही लागतं. बोलताना त्याचे भाव काय आहेत याच्यावरून त्याचा उद्देश काय कळतं. मानस जाणे जे बोले, काही लोक बोलताना मनातलं काही समजून देत नाही, पण तरी पण कधीतरी ते उघडवतच, म्हणजे लक्ष देतात नाही. एक मनुष्य असा होता, त्याची ओरिजिनल भाषा कोणती कोणाला कळत नव्हतं, कारण अनेक भाषा बोलायचं. नानासाहेब पेशव्यांगाव गेला, ते सांगितलं माझी भाषा कोणती तुम्ही ओळखून दाखवा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता जेवणाची वेळ झाली, आपण जेवण करू म्हणे, थोडा आराम करू, मग बघू म्हणे. जेवले, ते खूप जेव घातलेला, आराम करायला लागले. आणि ते झोपेत असताना त्यांनी काय केलं, ते पाण्यात शिपका मारली तोंडावर. मग पाण्याचा शिपका मारल्याबरोबर त्याच्या मुखातून शब्द कोण शे रे, तर ही खांद्याची भाषा आहे. त्याने सांगितलं तू तिकडच आहे म्हणले. तर झोपेतच तो बरडला, तो परत झोपून राहिला तसंच, त्याला भानच नाही काय झालं. याने सांगितलं तू अमुक अमुक भागरला आहे. तुम्ही कसं काय ओळखलं? ओळखलं म्हणजे मी. किती काही बोलत असला तरी अशी काही वेळ येते बरोबर खरं बोलतो. काही काही पिल्यावर खरं बोलतात. मग काही लोक काय करतात, त्याचं खरं काढण्याकरता पाजून देतात. जे सत्य आहे हे कधीतरी व्यक्त होतं, लपवण्याचा जरी कोणी काही प्रयत्न केला तरी. मग सत्य याच्यामध्ये काय, जे कर्म आता तू भोगतो आहेत हे पूर्वजन्मीचं फळ आहेत. एखादा गरीबाच्या घरात जन्माला आलो, एखादा श्रीमंताच्या घरात जन्माला आला. मग श्रीमंताच्या घरात जन्माला लहानपणापासून गर्भावस्थेपासून आपण गर्भ श्रीमंत होतो म्हणतो. बालपणापासून त्याला असं काहीच कमी नाही, कशाचीच कमी नाही. आणि जो गरीबाच्या घरात झालेला सगळी कमीच कमी आहेत, तर काहीच भेटत नाही. मग हा गरीबाच्या घरात जन्माला का गेला, तो श्रीमंताच्या घरात जन्माला का गेला, याचा अर्थ भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, आता जे तू कर्म भोगतो हे पूर्वजन्मीच आहेत. मग आत्मा जर मरणारा असेल, मग पुनर्जन्मी म्हणजे पूर्वजन्मी केलेले कर्म नसता सुखदुःखाचा भोग, कुठल्या प्रकारच्या पूर्वकर्म नसताना सुखदुःखाचा भोग असा कसा होईल. आणि या जन्मी केलेले जे कर्म आहेत त्याला भोग न मिळताच नाश होऊन जाईल. मग सगळं अराजकता होईल. मग चार्वाकाचं मत खरं ठरलं. मग चार्वाक काय म्हणतो, मेला गेला, खा प्या मजा करा. मग सगळे लोक तसं करायला लागल्यावर काय होईल. सगळ्यांनीच ठरवलं कर्ज काढायचं, पैसे फेडायचेच नाही, बँका चालतील का.
सगळ्यांनीच ठरवलं दारू प्यायची, काम कोण करील मग? याचा अर्थ काय झाला? 4 वाघाचं काय म्हणणं आहे, आज 4 वाघात ना मानित नाही, मेला म्हणजे गेला. मेला म्हणजे गेला हे जर मानायचं ठरलं तर मग ज्याने तुम्ही जे कर्म केले तर फळ कधी मिळणार? मग केलेल्या कर्माचं फळ न भोगताच त्याचा नाश होऊन जाईल. मग म्हणजे या ठिकाणी हे कुठल्याही नियमामध्ये बसत नाही. म्हणून हे सर्व दूषण या ठिकाणी येतील. त्यानंतर कर्मवादी यांच्या मतानुसार आत्म्याला जर कर्ता भोगता मांडलं तरी तो जन्म मरण रहितही मानला पाहिजे. समजा कर्मवादी आत्म्याला कर्ता भोगता मानतात, कर्मवादींच्या मतानुसार जरी कर्ता भोगता आत्म्याला मानलं तरी शेवटी तो जन्म मरण रहित असला पाहिजे, तरच तो भोगेल ना केलेल्या कर्माचं फल. म्हणजे आत्मा मरणार आहे असं म्हणता येणार नाही. आत्मा मरणार आहे हे सिद्ध होत नाही, मग आत्मा मरत नाही हे सिद्ध होत. जसं गीतेत भगवान सांगतात, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते न म्रियते, आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मरणही नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराण, जो अज आहेत, अज म्हणजे अज ज्याला जन्म नाही, जन्मरहित. अजो नित्य, जो नित्य आहे तो शाश्वत आहे, जो पुरातन आहे. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, अज असणारा ब्रह्म त्याचं चिंतन. आणि आत्माही अज आहेत, आत्मा जन्ममरण रहित आहेत. म्हणून अज याचा अर्थ काय होतो? ब्रह्म. अज म्हणजे ब्रह्म, अ म्हणजे नाही, जय म्हणजे जन्म, जन्म मरण नाही, किंवा अज अर्थ शब्दाचा अर्थ दुसरा आत्माही होईल ज्याला जन्म मरण नाही. जन्म मरण नाही ते परब्रह्म, परब्रह्माचं ध्यान चिंतन. मुस्लिम धर्मामध्ये नमाज म्हणतात, नमाज. तसा संस्कृत शब्द आहे नमः अज. बघा, नमाज, नमाज 3 शब्द आहेत ना. नम, नम आणि अज, आ झाला नमाज. अज म्हणजे ब्रह्म, त्याला नमन, म्हणजे ईश्वराला नमन. नमाज हा शब्द भारतीय आहे, मूळ शब्द नाही इस्लाम मध्ये. सौदी अरब मध्ये नमाज शब्दही माहिती नाही, तिथून इस्लामची सुरुवात आहे. आणि म्हणून शेवटी काय आहे, यांचं सगळं आपली संस्कृती मिक्स झालेली आहे. दुसरं काहीच नाही त्यांच्याकडं, आहे ते सगळं. समजा जसं चंद्रकोर आणि चांदणी त्यांच्या ध्वजावर असतात ते चिन्ह, ते काय ओम, ओम अक्षरात आपण वर काय करतो, अशी कोरमध्ये टिंब ठेवतो ना, तेच चिन्ह आहेत ना. याचा काय, ओम शब्दाचा काही अंश त्यांनी त्याच्यामध्ये घेतलाय ना. ओंकारामध्ये काय आकार, उकार, मकार आणि चौथी अमात्र म्हणतात त्याला. ते अमात्र जे आहे त्याचं ते एक ध्वनित्मक असतं चिन्ह आहे ते ध्वनीचं. जसं आपण वैदिक परंपरेमध्ये जसं ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे निधीनां त्वां निधिपतिं हवामहे, हा गंग जो शब्द आहे ते शब्द नाही, तो ध्वनी आहे. त्याला ते अशा प्रकारे हे चिन्ह असते, टिंब असतं. आपण जर एखादे वैदिक मंत्र पाहिले तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे असं व्ही सारखं, यू सारखा आकार असतो आणि त्याच्यामध्ये टिंब असतं, म्हटलेलं आहे. तसं काही गुंग म्हणतात, पण तो खरा शब्द गुंग. गुंग म्हटलं की शब्द आला त्याच्यामध्ये. गणानां त्वां गणपतिं हवामहे निधीनां त्वां निधिपतिं हवामहे. या ठिकाणी ते चिन्ह असतं. तसं ओम अक्षर लिहिताना त्याच्यावर ते चिन्ह असतं, त्याला अमात्र म्हणतात. तसं आकार, उकार, मुकार हे 3 मात्र झालेत ना. याच्यामध्ये ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत हे 3 प्रकारच्या 3 मात्रा असतात. त्या 3ही मात्रा ओंकारामध्ये आल्या, ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत. याच्यामध्ये लघु सिद्धांत कौमुदीमध्ये त्याचा एक विस्तार करून सांगितलेला आहे. ह्रस्व, दीर्घ, प्लुत म्हणजे काय? जसं आपण समजा क, का, की
क आणि का. क झालं ह्रस्व, का झालं दीर्घ. प्लुत म्हणजे अतिदीर्घ. अतिदीर्घाला प्लुत म्हटलेलं आहे. म्हणजे त्याकरता उदाहरण काय दिलं त्यांनी, कोंबड्याच्या ओरडण्याच. कोंबडा सकाळी ओरडतो ना, कसा ओरडतो तो? 3 प्रकारची ऊ. पहिला ऊ ह्रस्व, दुसरा दीर्घ, तिसरा प्लुत. त्या सुद्धा व्याकरण कळतं कोंबड्याला. म्हणजे या ठिकाणी उच्चार आहे तो. तर अशा प्रकारे पाणिनींच्या व्याकरणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. कारण एक शब्दाचा उच्चार 18 प्रकारे होतो. एका शब्दाचा उच्चार 18 प्रकारे होतो. ह्रस्व दीर्घ प्लुत, उदात्त अनुदात्त आणि स्वरित. उदात्त ह्रस्व, उदात्त दीर्घ, उदात्त प्लुत, अनुदात्त ह्रस्व, अनुदात्त स्वर्ग, अनुदात्त प्लुत. स्वरित स्वर्ग, स्वरित उदात्त अनुदात्त आणि स्वरित. स्वरित ह्रस्व, स्वरित दीर्घ, स्वरित प्लुत. किती झाले? 9 प्रकार झाले. हे 9 झाले अनुनासिका, 9 झाले अननुनासिका. क, ख, क म्हणजे क हा झाला अनुनासिका. क अनुनासिका, कारण नाकाचा चलन त्याला. क काही लोक नाकात बोलतात, त्याला अनुनासिका म्हणतात बरं का, नाकाच्या आश्रयाने. आणि नाकाचा आश्रय न घेता जो उच्चार केला तो अननुनासिका. म्हणजे हे 9 प्रकार अनुनासिकेचे, 9 प्रकार अननुनासिकेचे, असे 18 प्रकार झाले. मग त्याच्यामध्ये ह्रस्व दीर्घ प्लुत, उदात्त अनुदात्त स्वरित हे प्रकार त्यामध्ये व्याकरणामध्ये येतात. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे सांगायचं आहे. या ठिकाणी आपण मुद्दा काय होता की कर्मवादी जो आहेत त्यांच्या मतानुसार आत्म्याला जर कर्ता भोक्ता मानलं तर तो सुद्धा जन्म मरण रहितच मानावा लागेल. आत्मा जरी तुम्ही कर्ता भोक्ता मानला तरी तो जन्म मरण रहित मानावा लागेल. कारण शेवटी केलेलं कर्म त्याला भोगावं लागेल ना. मग तो जन्म मरण रहित असेल तर तो कर्म भोगणार आहे. मग आत्मा हा जन्मणारा आणि मरणारा असं मानूच शकत नाही आपण. आत्म्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. म्हणून अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. तो अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे आणि पुरातन आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न काय केलेला आहे, मला जन्म नाही, मला मरणाची बाधा नाही, हे कसे जाणावे. तर हे याद्वारे आपल्याला जाणायचं आहे की आत्मा हा अनित्य नाही. आत्मा नित्य आहे. आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मरणही नाही. मग मीमांसक सुद्धा आत्म्याला जन्म मरण रहित मानतात. परलोकवादी जे आहेत, परलोक मानणारे आस्तिक लोक, ते सर्वच आत्म्याला जन्म मरण रहितच मारतात. ते नाशवंत मानू शकत नाही. कारण नाशवंत जर तो झाला तर मग त्यांचा सिद्धांतच चुकीचा होऊन जाईल. म्हणून या ठिकाणी आत्म्याला जन्म मानल्यास आत्मा अनित्य होईल. ही गोष्ट मीमांसक आणि परलोकवादी आस्तिक आहेत त्यांना देखील कोणाला इष्ट नाही. कारण तो आत्मा उत्पन्न होतो, तो नाशवंतही होईल. म्हणून आत्मा हा नाशवंत नाही आहेत. आत्मा उत्पन्नही होत नाही, आत्मा नष्टही होत नाही. किंवा पुनर्जन्म मानणारे जे कोणी असतात किंवा पुनर्जन्मी जे कर्म केलेले असताना कर्मवादी आहेत, कर्मवादी सुद्धा केलेल्या कर्माचा भोग भोगावा लागणार आहेत. आणि म्हणून कर्मवाद्यांना सुद्धा तो आत्मा कसा मानावा लागेल, जन्ममरण रहितच मानावा लागेल. सुखदुःखाचा भोगता जर तुम्ही आत्मा मानित असाल तर मग त्यांनी कर्म केलेले भोगावं लागतील. मग अशा प्रकारे या ठिकाणी मला जन्म नाही, मला मरण नाही, जन्म मरणाची जी बाधा आहेत ही आत्म्याला नाही आहेत हे समजावून सांगताना बरेच मुद्दे त्यामध्ये आलेले आहेत. 2 मुद्दे आपण या ठिकाणी पाहतोय. कोणकोणते? एक आहे, आत्म्याला जर जन्म मानला तर आत्मा कसा होईल, अनित्य होईल.
मग ही गोष्ट मीमांसकापासून तर परलोकवादी जे आस्तिक आहेत कोणालाही हे मान्य नाही, इष्ट नाही आहेत. हा एक मुद्दा. कारण आत्मा उत्पन्न होणारा म्हणावा तर नाशिवंत होईल, ते मान्य नाही आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, पुनर्जन्म जर पूर्वजन्मी जे काही कर्म केलेले आहेत, त्यांनी पुनर्जन्मी लिहिलं पण पूर्वजन्मी म्हणायचं, पूर्वजन्मी काही कर्म केलेले आहेत आणि मग ते सुखदुःख जे काही आता आपल्याला आलेले आहेत, हे पूर्वजन्मीच्या कर्माचा भोग न भोगताच किंवा पूर्वजन्मीचे कर्म नसताना देखील सुखदुःख प्रत्येकाला भिन्न भिन्न आले असं अर्थ होईल तो. तसंही शक्य नाही. किंवा या जन्मामध्ये जे तुम्ही कर्म भोग केलेले आहेत ते न भोगताच तुम्ही जर मरून जाल, संपून जाईल, आत्माच मरून गेला, तर ते कर्म फळाचे भोगायचे कोणी? म्हणजे हे या कुठल्याही नियमामध्ये बसत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट काय सांगितलं की कर्मवादी जे आहेत, कर्मवाद्यांच्या मतानुसार आत्म्याला जर करता भोगता मानलं, जरी करता भोगता आपल्याला मानलं, वासे आत्मा करता भोगताही नाहीयेत, पण कर्मवाद्यांच्या मतानुसार करता भोगता जरी आत्म्याला मानलं तरी सुद्धा तो जन्ममरण रहितच मानावा लागेल. कारण करता भोगता जर तो आहे तर मग केलेलं कर्म भोगणार कोण? तो मरणारा असेल तर आत्माच मरून जाईल, मग कर्म कोण भोगील? मग कर्म भोगण्याचा फळ, कर्म जर भोगायचे असलं मग कोणी कसं वागेल? महाराजकता होत जाईल. केलेलं कर्म भोगावं लागतं म्हणून त्याला ते कळतंय की आपण जर वाईट केलं तर आपल्याला भोगावं लागेल, म्हणून तो चांगला वागतोय. भोगायचंच नाही म्हटल्यावर तो कसंही वागेल, मग सगळे अराजकता होऊन जाईल, जगच राहणार नाही अराजकतेमध्ये. म्हणून आत्मा हा कसा आहे? अविनाशी आहे. आत्मा जन्म मरण रहित आहे. जन्माची मरणाची बाधा आत्म्याला नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे.